A very good morning to all. On the today's lecture, we are going to start the concept of price discrimination. If I am not wrong, you studied that concept in the last year. चला तुम्ही मूल्य भेद मराठी मीडियमची मुलं म्हणायची आणि इंग्लिश मीडियमची मुलं त्याला प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणायची. प्राइस म्हणजे किंमत आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेद. म्हणजेच काय तर त्याचं इंट्रोडक्शन स्लाइड इथे दिलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन? व्हेनेवर यू गो टू द मार्केट यू ऑलवेज एक्सपिरियन्स दॅट. If you want to purchase X commodity, let we consider you want to purchase X commodity, you purchase it at a 500 rupees. And whenever you shared that experience with your friends and your relatives, they suddenly say that I purchased that commodity at a 300 rupees only. Somebody says that I purchased it at a 400 rupees only. Somebody says that no, I purchased it at a 1000 rupees only. Means sometimes you experience that even for the same commodity, seller charge different price. And that concept is called as price discrimination. म्हणजे एकच वस्तू आहे, सेम वस्तू आहे, ती वस्तू मी 500ला घेतली आहे, तुम्ही मैत्रिणीला सांगता, मैत्रीण म्हणते अरे मी तर 300त घेतली आहे, एखादा मित्र म्हणतो मी 1000 रुपयाला घेतली आहे. जे सेम कमॉडिटी, क्वालिटी इज द सेम, नेचर इज द सेम, बट स्टील प्राइस इज डिफरंट. अँड दॅट एक्सपिरियन्स, दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट प्राइस डिस्क्रिमिनेशन. हे मोस्टली तुम्ही बघता, कधी कधी घरी आल्यानंतर आई तुम्हाला ओरडती सुद्धा, अरे तू किती महाग वस्तू आणलीस, ती वस्तू तेव्हा स्वस्त मिळत होती. म्हणजे ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ह्याला आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतोय. एक्सप्लेनेशन काय सांगितलं आहे बघा. प्राइस डिस्क्रिमिनेशन मीन्स द प्रॅक्टिस ऑफ सेलिंग द सेम कमॉडिटी टू द डिफरंट बायर्स if the monopolist charge the different price for the different customer even for the same commodity, then it called as प्राइस डिस्क्रिमिनेशन. म्हणजे तुम्ही एकाच वस्तूला वेगवेगळी किंमत आकारत असाल. म्हणजे माझ्याकडे पुस्तक आहे, एकाला मी हे पुस्तक 100 रुपयाला विकायचं, एकाला 500ला विकायचं आणि एकाला 1000ला विकायचं, सेम पुस्तक, ह्याला आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणतो. तुम्ही म्हणाल मॅडम इट इज नॉट पॉसिबल. इट इज पॉसिबल गाईज. तुम्ही जर मार्केटमध्ये गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल कस्टमर बघून प्राइजेस चेंज होतात. आलं लक्षात? म्हणजे ह्या गोष्टी आहेत. तर प्राइस डिस्क्रिमिनेशन मीन्स सेलिंग सेम प्रोडक्ट ॲट अ डिफरंट प्राइस टू द डिफरंट बायर. फॉर एक्झाम्पल आता इथं एअर तिकीट दिलेलं आहे, तर लेट वी डिस्कस अबाउट माय एक्सपिरियन्स ओनली. इन द 2017 आय थिंक, इन द 2017 राईट, आय ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू दिल्ली विथ माय चाइल्ड. माय चाइल्ड ॲट दॅट टाइम वॉज अ 2 years old only. He is travel with me, along with me from the Pune to Delhi. Guys, he have to pay the half fees for it. 3/4 fees was there for that particular child. And for me, it is a full ticket. माझं तिकीट तिथं 4000 होतं आणि माझ्या मुलाचं 2200 तिकीट होतं. आता ही इज ऑल्सो ट्रॅव्हलिंग फ्रॉम पुणे टू दिल्ली ना. ही इज नॉट ट्रॅव्हलिंग लेस जर्नी, बट स्टील ही हॅव्हिंग अ सेपरेट सीट ॲज वेल. तरीसुद्धा त्याला किंमत वेगळी, मला किंमत वेगळी, असं आपल्याला बऱ्याच वेळेस बघायला मिळतं. इवन सेम जर्नीला मी समजा इकॉनॉमिक क्लासचं तिकीट बुक केलं आणि तुम्ही समजा बिझनेस क्लासचं तिकीट बुक केलं, तर हे 2 times 3 times एक्स्ट्रा असतं. इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम हिअर टू दिल्ली फ्रॉम द इकॉनॉमिक क्लास, तर त्याचं समजा असेल तिकीट समजा 4-5 हजार रुपये. इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल इट बाय द बिझनेस क्लास, देन त्याचं 14,000-15,000 रुपीज तिकीट असतं. आता विमान तर सेम, फक्त थोडीशी क्वालिटी चेंज असते बिझनेस क्लासची इकॉनॉमिक क्लासची, बट द जर्नी इज सेम ना गाईज. जर्नी इज सेम, बट स्टील दे आर चार्जिंग डिफरंट प्राइस. इफ यू बुक द तिकीट बिफोर 3 months, डेफिनेटली यू विल गेट अ डिस्काउंट. म्हणजे सेम जर्नी आहे आणि समजा तुम्ही 3 महिने आधी बुकिंग केलं तर तुम्हाला विमानाचं तिकीट खूप स्वस्तात बसतं आणि तुम्ही उद्या जायचं आणि आज तिकीट बुक केलं तर तेच तिकीट तुम्हाला खूप महाग बसतं. म्हणजे हे जर्नी तर सेमच आहे ना, विमान तर सगळ्यांना सेमच राहणार आहे ना, बट स्टील प्राइजेस आर डिफरंट. तर दिस इज ऑल अबाउट, यू कॅन से, the price discrimination. So the definition is given here. Price discrimination may be defined as the sales of technical similar product at a same which are in the not proportional to the marginal cost. In a simple language, you can say that when the seller charge different price from the different customer even for the same product, then it is price discrimination. Example is given here. All the cinema theaters charge the different price for the different class of a people, right? This picture is same. फर्स्ट डेला मी पिक्चर बघितला म्हणून सलमान खान काय थिएटरमधून बाहेर येऊन मला भेटत नाही, बट स्टील फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट जास्त असतं, लॅट्रॉन ते कमी होत जातं. थिएटर इज सेम, स्क्रीन इज सेम, मूवी इज सेम, स्टोरी इज सेम, हिरोज आर सेम, बट तरीसुद्धा तिथं असं होतं की फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट जास्त आणि नंतर कमी. दिस इज नथिंग बट द type of price discrimination. So in this slide we are going to study which are the types of
price discrimination. Some are mentioned here. The income of the customer is depend upon income of the customer. If you realize that the counterparty's customer having the high level of income, definitely you charge a higher price. हे तुम्ही मॉल्समध्ये वगैरे बघता, इवन सर्व्हिसेसमध्ये सुद्धा बघता बरं का. इफ आय वॉन्ट टू टेक द मेडिकल फॅसिलिटीज, तर माझा क्लास बघून ते ठरवतात की बाबा यांच्याकडनं फीज किती घ्यायच्या, राईट. सो हे इट इज नॉट ओनली ॲप्लिकेबल फॉर द गुड्स गाईज, बट इट इज ॲप्लिकेबल फॉर द सर्व्हिस ॲज वेल. नेक्स्ट इज द नेचर ऑफ द प्रोडक्ट वेदर इट इज पेरिशेबल और इट इज ड्युरेबल और नॉन ड्युरेबल, त्याच्यावरही ठरतं की प्राईस डिस्क्रिमिनेशन करायचं का नाही. नेक्स्ट आहे एज अँड स्टॅच्यूज ऑफ द स्टेटस ऑफ द कस्टमर. एज वाईज डिस्क्रिमिनेशन होतं, जसं मी माझ्या मुलाचं एअर तिकीटचं तुम्हाला सांगितलं. किंवा बऱ्याच वेळेस बघा एजेड लोक असतात, त्यांना जर्नी फ्री असती किंवा हाफ तिकीट असतं, बरोबर आहे ना, ज्यांना तुम्ही सिनियर सिटीजन्स वगैरे असं म्हणता. सेम जर्नी बट दे हॅव टू पे द लेस प्राईस फॉर इट. इट इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ प्राईस डिस्क्रिमिनेशन. समटाईम्स द स्टेटस ऑफ द कस्टमर also affect on the price discrimination. Next is time of a service, right? If you have a urgent service, then you have to pay the more fees for it. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विमानाचं तिकीट 3 महिने आधी बुक केलं तर कमी तिकीट बसतं, विमानाचं तिकीट जो उद्या जायचं आज बुक केलं तर तिकीट जास्त बसतं. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत. इट इज डिपेंड अपॉन टाईम सर्व्हिस. बऱ्याच वेळेस ह्याचं पण असं होतं बघा की तुम्ही सीझन्समध्ये एखादी वस्तू खूप महाग असते. महाबळेश्वरमध्ये आपण बघतो की सीझन आहे, मे सीझन्स हॉलिडेज आहेत, तर तिथं लॉजेसचे रेट खूप जास्त असतात आणि इतर वेळेस ते कमी असतात. नेक्स्ट आहे जिओग्राफिकल डिस्क्रिमिनेशन. जिओग्राफिकल डिस्क्रिमिनेशनसुद्धा होतं. एखादी वस्तू आपल्या इथं स्वस्त मिळते आणि बाहेर महाग मिळते, असं आपण दरवेळेस बघतो. फॉर एक्झाम्पल आता मला तुम्हाला सांगायचं झालं तर अगेन आय एम गोइंग टू गिव्ह द एक्झाम्पल ऑफ महाबळेश्वर. इट इज द टुरिस्ट पॉईंट, राईट. तर आपण जे काही कॉर्न्स खातो, कॉर्न्स आपल्या इथं आणेवाडी सुद्धा मिळतात, वाईमध्ये सुद्धा मिळतात. तिथं त्याची प्राईस 10 रुपये असती, 5 रुपये असती. परंतु तिथून थोडंसं वरती जावं महाबळेश्वरला जा, दॅट कॉर्न बिकम 40 रुपीज. कारण टाईम वाईज, प्लेस वाईज, जिओग्राफी वाईज तिथं डिस्क्रिमिनेशन केलं जात आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ प्रोडक्ट वाईज सुद्धा डिस्क्रिमिनेशन असतं बरं का मुलांना. म्हणजे वेदर इट इज यूज फॉर द डोमॅस्टिक पर्पज ऑर द कमर्शियल पर्पज, त्याच्या वाईजसुद्धा डिस्क्रिमिनेशन केलं जातं. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देऊ शकते. आता घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, त्याचे रेट्स बघा, कधीतरी बघत चला आपल्या घरी जे लाईट बिल येतं पर युनिट रेट किती आहेत बघितलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल पप्पा भरतात, मी कशाला बघू. नाही, वी आर द स्टुडंट ऑफ कॉमर्स, सो यू शुड अवेअर अबाउट इट की बाबा किती युनिट लाईट मी जाळतो, म्हणजे माझं लाईट बिलमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे. आता हे झालं डोमॅस्टिक यूजसाठी. परंतु जे कमर्शियल असतात, फॉर एक्झाम्पल फ्लॅट्सवाले, शोरूम्सवाले किंवा शॉप्सवाले, राईट, शॉप्सवाले असतात, शोरूम्स असतात मोठ्या मोठ्या गाड्यांचे किंवा थिएटरवाले, दे आर युझिंग द इलेक्ट्रिसिटी फॉर द कमर्शियल पर्पज ना. सो त्यांना लाईट महाग असते. MIDCमध्ये जावा, कंपन्यांसाठी लाईट महाग असते. आलं लक्षात, बिकॉज दे आर युझिंग दॅट सेम इलेक्ट्रिसिटी. असं काय का की बाबा मला जास्त वॅटचं मिळते आणि त्यांना कमी वॅटची मिळते, असं काही नाही आहे. बट दे आर युझिंग फॉर द डोमॅस्टिक, सो द प्राइजेस आर लेस. इफ दे आर युझिंग इट फॉर द कमर्शियल, प्राइजेस आर जास्त, प्राइजेस आर मोर. इव्हन ऑन द अदर साईड सिलेंडरचं उदाहरण घ्या. तिथं घरामध्ये जो कुकिंग सिलेंडर आपण वापरतो, डोमॅस्टिकचा सिलेंडर 700-750 रुपयाला आहे, पण कमर्शियलचा 1400 रुपयाला आहे. का असं बरं? आता त्यामध्ये येणारा गॅस इज द सेम ना, बट स्टील डिस्क्रिमिनेशन इज डन. सो टाईप्स ऑफ प्राईस डिस्क्रिमिनेशन आर गिवन हिअर. इथं त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज बेस्ड अपॉन इन्कम. डॉक्टर्स चार्ज द डिफरंट फीज फ्रॉम द डिफरंट कस्टमर. हायर प्रीज फ्रॉम द हायर रिच पीपल अँड द लोअर फ्रॉम द लोअर. हे तर तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं आहे की पेशंटची कंडिशन बघून बिल ठरतं, राईट. तर तो मुद्दा आहे इन्कमवर डिपेंड. नेक्स्ट, नेचर ऑफ द प्रोडक्ट. आता प्राइस डिस्क्रिमिनेशन इज बेस्ड अपॉन द नेचर ऑफ द प्रोडक्ट, मे बी इन साईज, ब्रँड अँड अनब्रँड. साईजनुसार आता कोलगेटचं बघता आपण, मोठी घेतली छोटी घेतली, प्राइस डिस्क्रिमिनेट तिथं केली जाते. त्याच्यानंतर जो काही मुद्दा होता तो होता, तर आता इथं एज वाईज अँड द स्टेटस वाईज कस्टमर्स सांगितलेले आहेत. एज वाईज की बाबा आता छोटा लोक असतील, छोट्या एज ग्रुपचे असतील तर त्यांना चार्जेसच नसतात, जसं मी माझ्या मुलाचं उदाहरण सांगितलं. किंवा स्टेटस वाईजसुद्धा असतं की बाबा चार्जेस आर डिफरंट. ओके, इथे दिलं आहे बघा. आता एज जास्त तर त्यांना ट्रॅव्हलिंग कमी किंवा 50%मध्येच तिथे अवेलेबल होतं. आता स्टेटस ऑफ द कस्टमर. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज बेस्ड अपॉन द स्टेटस ऑफ द कस्टमर ॲज वेल, की बाबा त्याचा स्टेटस काय आहे. समजा तो सर्व्हिसमॅन असेल, समजा तो म्हणजे आता समजा रेल्वेमध्येच ऑलरेडी तो जॉबला असेल, तर कशा पद्धतीनं त्यांना कन्सेशन्स वगैरे दिला जातात, तर ते स्टेटसमध्ये आपण बघतो. त्याच्यानंतर टाईम ऑफ सर्व्हिस. प्राइस डिस्क्रिमिनेशन मे बी बेस्ड अपॉन द टाईम सर्व्हिस. ऑन टाईम सर्व्हिस असेल तर तिथं तुम्हाला म्हणजे जास्त फी आकारली जाते. लेंदी सर्व्हिस असेल तर तिथं तुम्हाला फीज कमी आकारल्या जातात, इव्हन फॉर द सेम प्रोडक्ट.
नेक्स्ट इज द जिओग्राफिकल अँड द लोकल डिस्क्रिमिनेशन. हे मोस्टली दिसतं आपल्याला की प्राइस डिस्क्रिमिनेशन इज बेस्ड अपॉन द जिओग्राफिकल लोकेशन अँड द प्राईस मे बी अकॉर्डिंगली. जिओग्राफिकल वाईज ते चेंज होतं. यूज ऑफ प्रोडक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं इथे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, इथे दिलेलं एक्झाम्पल बघा. यूज ऑफ इफ द इलेक्ट्रिसिटी यूज इन इंडस्ट्रीज देन द रेट्स आर हाय. इफ इट इज इन द डोमेस्टिक रेट्स आर लो. नेक्स्ट कंडिशन फॉर प्राइस डिस्क्रिमिनेशन. मग मल्टिपल डिमांड इलास्टिसिटी आहे, मार्केट सेगमेंटेशन आहे अँड द मार्केट सिलिंग आहे. तर हे डिस्क्रिमिनेशन ना मुलांना फक्त मोनोपॉली मार्केटमध्येच होऊ शकतं बरं का, बाकी कुठंही होऊ शकत नाही. इट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मोनोपॉली मार्केट बिकॉज इन द मोनोपॉली मार्केट दे नो आय एम अ सोल सेलर इन द मार्केट, सो ही डिस्क्रिमिनेट द प्राईस. हे आपण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये बघू नाही ना शकत आहे. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कसं आहे, एखाद्याने किंमत जास्त आकारली तर आपण दुसऱ्या कस्टमर सेलरकडे जाऊ शकतो. But in these cases, we don't have any other choice. So you have to purchase that commodity from that sole seller only. So price discrimination is the main characteristic of a particular monopoly market. So some conditions are given for the price discrimination, means the multiple demand elasticity. If the elasticity of the demand is the different in both the market, then and then only you can discriminate the price. Price discrimination तुम्ही कधी कराल, जेव्हा तुम्हाला कस्टमरची डिमांड वेगवेगळी असेल तेव्हाच आपण हे करू शकतो. जर त्याची इलास्टिसिटी सेम असेल तर आपण डिस्क्रिमिनेट करणारच नाही. कमी जास्त इलास्टिसिटी असेल, याच्यासाठी एक उदाहरण देते की मला व्हेजिटेबल्स सेल करायच्यात, आय एम अ सोल सेलर लेट वी कन्सिडर, आणि मला एका मार्केटमध्ये सेल करायच्यात किंवा एखाद्या कॉलनीमध्ये जाऊन सेल करायच्यात. तर आता मी मार्केटमध्ये सेल करणार आहे तेव्हा अख्ख्या सातारची गर्दी तिथं होणार, सो मी तिथं कमी चार्जेस लावणार. परंतु हेच मला कॉलनीमध्ये जाऊन जर सेल करायचं असेल तर डेफिनेटली मी हाय प्राईस लावणार, कारण तिथली लोक घेणार मला माहिती आहे, कारण त्यांचा लेवल ऑफ इन्कम जास्त आहे. सो आय विल चार्ज हेवी प्राईस इन द कॉलनी मार्केट अँड लेस प्राईस इन अवर सेंट्रल मार्केट. तर त्याच्यासाठी इलास्टिसिटी प्रत्येकाची समजणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मार्केट सेगमेंटेशन. यू हॅव टू डिवाइड द मार्केट फर्स्ट आणि त्याच्यानुसार तुम्हाला डिस्क्रिमिनेट करायचं आहे की कुठं कुठली किंमत जास्त ठेवायची आणि कुठं कुठली किंमत कमी ठेवायची. त्यामध्ये मल्टिपल डिमांड इलास्टिसिटीचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. देअर मस्ट बी द डिफरन्स इन द डिमांड इलास्टिसिटी amongst the buyer due to the difference in the income, locations, available alternatives and test, etc. Market segmentation is the seller must be able to segment total market by the segregation and the buyers into group. तुम्हाला मार्केट काय करायचं तर डिवाइड करायचं आहे. अँड मार्केट सेगमेंटेशन्समध्ये त्यांनी काय सांगितलं बघा की सेगमेंटेशन इज टू बी प्रॅक्टिसाइज्ड. द सेगमेंटेशन बाय द इन्कम, वेल्थ, क्वांटिटी पर्चेस, social professional status, geography, time purchased, preference for the brand, name, sales promotion and age of the customer. ह्याच्यानुसारच हे केलं जातं. आता इथं काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत बघा. मार्केट सेगमेंटेशन इज नॉट ओनली गिव्ह द मॅन्युफॅक्चरर्स अ डिग्री ऑफ फ्लेक्झिबिलिटी इन द प्राइसिंग बट ऑल्सो इन्श्युअर दे हॅव टू प्रेझेन्स विथ द एव्हरी स्लॉट ऑफ अ मार्केट. फॉर एक्झाम्पल हिंदुस्तान युनिलिव्हर, हे त्यांचेच प्रोडक्ट आहेत पण प्रत्येक प्रोडक्ट वाईज त्यांच्या प्राइजेस हा वेगवेगळ्या तिथं बघायला मिळतात. अँड द लास्ट वन इज द मार्केट सेलिंग. मार्केट सेलिंग मीन्स द सेलर मस्ट एबल टू प्रिव्हेंट natural circumstances must exist which will be prevent any resales of the goods from lower to the higher price. If there is any leakage in the form of resale will leads to narrow the price structure where approach to the single price to the all buyer. When the price discrimination is profitable, that last slide is given. Price discrimination is profitable when and when only the percentage change in the surplus associated with the product upgrade it increasing and consumer willingness to pay and the total consumer's willingness to pay is less than the firm's cost. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना मुलांना तर PD is depend upon the demand of the customer. त्याची डिमांड जर रिगरस असेल तर डेफिनेटली तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता. त्याची डिमांड जर कमी असेल तर तुम्ही डिस्क्रिमिनेशन तिथं टाळू शकता. दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन. ह्याच्यावर किमान 3 MCQ तिथं विचारले जाणार आहेत. सो त्याचे टाईप्स जे काही आहेत मी शिकवलेले ते तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचे आहेत आणि हे पॉईंट्स तुम्ही तिथं नोटबुकमध्ये सुद्धा नोट डाऊन करायचे आहेत. आय एम अगेन गोईंग टू रिवाइज. तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड पुस्तक हवं असेल, बिझनेस इकॉनॉमिक्सचं पुस्तक लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. BCom फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडचं बुक घ्यायचं आहे. त्यांचा आपला सिलेबस सेम राहतो. सो ते पुस्तक तुम्हाला टोटली युजफुल आहे. सो मी इथं कुठल्याही नोट्स तिथं प्रोव्हाइड केलेल्या नाही आहेत. यातनं सुद्धा तुम्ही बुलेट पॉईंट्स काढू शकता. अदरवाईज ह्याच्याशी रिलेटेड जी काही क्वेश्चन बँक आहे ती सुद्धा मी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करणार आहे. बट इट इज आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ syllabus. Okay, thank you so much.